लागतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी योग्य नियोजन व पाठपुरावा केल्यामुळेच आज ही वाघनखं आपणास पाहावयास मिळत आहेत, हे आपलं भाग्य आहे। इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट येथील वाघनखं आणण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आता या ठिकाणी मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे सर्वांच्या हात वरती जागे पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या राज्याचा संकल्प घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले शिवभक्त साताऱ्याचे सुपुत्र श्री एकनाथ शिंदेजी एका परिवारात जन्म न घेता मुख्यमंत्र्याच्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहणारे, राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व असणारे श्री देवेंद्र फडणवीसजी आम्हाला शक्तिशाली बनवण्यासाठी महायुतीचे तिसरे आमचे उपकर्णधार उपमुख्यमंत्री शिवभक्त अजितदादा पवारजी या ठिकाणी उपस्थित, या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईजी ज्यांच्याकडे जेव्हाही लक्ष जातं तेव्हा मनामध्ये आदर निर्माण होतो, असे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे त्यांचे वंशज छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेजी या ठिकाणी उपस्थित, छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेजी, श्री निकोलस मर्चंटजी, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटीलजी, आमदार राजेंद्र राऊतजी, आमदार महेश शिंदेजी, धैर्यशील कदमजी, मनोज घोरपडेजी इथं उपस्थित, श्री विकास खारगे शर्माजी मंचावर विशेष रूपाने उपस्थित, छत्रपतीच्या वारसदार उषारीताई राजे भोसले, मंचावरील सर्व मान्यवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानवंदना करण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व परमप्रिय शिवभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, खरं तर आजचा दिवस हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे। मला आठवतं की 5 नोव्हेंबर 2022 रोजी जेव्हा एक नस्ती आमच्या समोर आली की अफजल खानाचं उदात्तीकरण करणारं अतिक्रमण हे 29 जुलै 1953 पासून हटवण्याची मागणी शिवभक्त सातत्याने निरंतरपणे करताय, पण दुर्दैवाने आपल्याच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन स्पर्शाने सोन्यापेक्षा ज्या मातीचा कण आणि कण अनमोल झाला, त्या महाराष्ट्रामध्ये अशी मागणी आम्हाला करावी लागते की अफजल खान जो हिंदवी स्वराज्याचा शत्रू होता, जो पहिला दहशतवादी ज्याला म्हणता येईल की जेव्हा तो लाखोचं सैन्य घेऊन आला तेव्हा एकच संकल्प करून आला की मैं छत्रपती शिवा को जिंदा या मुर्दा पकडूंगा, असा तो अफजल खान, त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्राच्या भूमीत होत होतं। आणि 5 तारखेला जेव्हा ही नस्ती आली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की 5 मे 2008ला दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याचा निर्णय झाला होता। पण आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की तो 5 वर्षात जी कागदपत्र द्यावी लागतात ती कागदपत्र महाराष्ट्राच्या सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने ती कागदपत्र देण्यात आली नाही। आणि नंतर जेव्हा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या कानावर ही घटना सांगितली की हे अतिक्रमण हटवणं हे शिवभक्त म्हणून तुमची आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, 10 नोव्हेंबरला हे अतिक्रमण हटलं। पण अतिक्रमण हटलं तेव्हा मला साधारणतः वाटलं की प्रश्न संपला, पण अतिक्रमण हटल्यानंतर शिवभक्तांना वाटायला लागलं की अतिक्रमण तर हटलं,
दहशतवाद कसा संपवावा लागतो हे 10 नोव्हेंबर हा आमच्यासाठी महाशिवप्रताप दिवस आहे. पण ज्या 49 ग्रॅमच्या वाघ नखांनी या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याच्या दृष्ट विचार पोटातून बाहेर काढण्याचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्या वाघ नखाचे दाखले देण्यात आले. आणि ते दाखले देत काही लोकांनी फोटो दिलेत, काहींनी जुन्या वर्तमानपत्राची कात्रणं दिली. जे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये गेले होते त्यांनी तेव्हाचे फोटो ते दंडवत करणारे पाठवले आणि मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपले वाघनख इथं परत आलेच पाहिजे हा प्रयत्न सुरू झाला. आता 3 वर्षासाठी आले. इथं श्री निकोलस मर्चंटजी आले आहे, पण मी पहिल्यांदाच खात्री करून घेतली की त्यांना काही मराठी भाषा येत नाही. त्यांना अजून लक्षात आणून दिलं की हे आम्हाला पुढे ठेवणं गरजेचं आहे, तर ते कदाचित म्हणतील की आत्ताच घेऊन जातो. पण मी स्वतः आमचे मंत्री गजेंद्र शेखावतजी यांना विनंती केली आहे, ते स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहे. कारण मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एक आग्रह आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या म्हणून वस्तू असतील, ज्या ब्रिटनच्या म्युझियममध्ये आहे, कुठं महाराणीच्या म्युझियममध्ये आहे किंवा व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये आहे, आता आपल्या त्या साऱ्या वस्तू या आमच्या महाराष्ट्रात याव्यात ही जी इच्छा शिवभक्त म्हणून या तीनही नेत्यांची आहे ती आपण निश्चितपणे पूर्ण करणार आहोत. आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत या वस्तू परत येतील हाही मला विश्वास आहे. छत्रपती उदयनराजे भोसले असतील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, हे नेहमी या संदर्भामध्ये आग्रही मागणी करतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वस्तू अनमोल आहेत. हे खरं आहे. आणि म्हणूनच रायगडावर जेव्हा राज्याभिषेक आम्ही 350 साजरा केला, आम्ही निर्णय केला की रायगडाच्या हवेमध्ये शूरता वीरतेचं प्रतीक म्हणजे रायगडामधली हवा आहे. आता या 28 जूनच्या अर्थसंकल्पात भविष्यामध्ये राज्याभिषेक हा सरकारी कार्यक्रम होईल अशी ही घोषणा आपण केली. माननीय मुख्यमंत्री महोदय तर प्राधिकरण करणारच आहे, पण हे कदाचित या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि आमच्या सर्वांचं सौभाग्य आहे. आम्हीही लहानपणी ऐकायचो की मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी प्रभू रामाची कथा सांगायचे, रामायणाच्या कथा सांगायच्या. आणि आज हा अभिमान आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मंदिरासाठी जर कुठून प्रत्येक गर्भगृहाच्या दरवाजापासून जेही काम झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या लाकडापासूनच झालं. हे कदाचित मान्य मुख्यमंत्री व आमच्या सर्वांचं सौभाग्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लोकशाहीचा जनक म्हणून केलं. आणि खरं आहे, जगाचा कोणताही इतिहास वाचा, विक्रमादित्य असेल, शालिवाहन असेल, प्रत्येकाने स्वतःच्या नावाने शक सुरू केलं. छत्रपती शिवाजी महाराज एक मात्र आहे ज्यांनी स्वतःच्या नावाने शक सुद्धा सुरू केलं नाही. आणि राज्याभिषेक सुद्धा मा जिजाऊच्या आग्रहाने केला. रयतेचं राज्य हा शब्द आणि संकल्प हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं. आणि यासाठी 350व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने जी लोकशाहीची परंपरा आहे, मला सांगायला अभिमान वाटतो की या देशातल्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशापैकी या संसद भवनाचा कोणताही दरवाजा असेल तो या महाराष्ट्राच्या लाकडापासूनच तयार झाला. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक म्हटले तर ते गैर होणार नाही, अवाजवी होणार नाही. संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा महाराष्ट्राच्या काष्टाने झाला. आणि मला सांगायला हा आनंद होतोय की लोकसभेच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी ही संसद भवनामध्ये तयार करण्याचा निर्णय सुद्धा करण्यात आला आहे. आणि एवढंच नव्हे, आता आपण म्हटलं की तिथे एक मोठं म्युझियम व्हावं, हा एक नवीन प्रस्ताव आहे. पण म्युझियमच्या अगोदर आम्ही 2 निर्णय केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने की ज्या JNU मध्ये
देशाच्या तुकडे तुकडे करण्याचा विचार मांडला जातो. आता त्या JNU मध्ये आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केलं जात आहे. त्याला 10 कोटी रुपये आम्ही JNUला दिले की जहां टुकड़े टुकड़े करने की बात होगी वहां पे छत्रपती शिवाजी महाराज का नाम काफी है की असा विचार करणाऱ्यांचा विचाराचे तुकडे तुकडे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे काफी आहे. माझ्याकडे जेव्हा नागपूरच्या IIM इन्स्टिट्यूशनचे लोक आले ते म्हणाले सर्वात सुंदर मॅनेजमेंट कोणाची होती. मी म्हणतो कोणाची होती. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि आता आपण IIM नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही राज्याची मॅनेजमेंट ही IIMचे विद्यार्थी तिथं शिकणार आहे आणि त्यालाही आपण 5 कोटी रुपये हे दिलेले आहे. मला विश्वास आहे की आग्र्याच्या दरबारामध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या आग्र्याच्या दरबारामध्ये 12 मे 1666 छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं आणि औरंग्यानी त्या गाझी आजमगीर समजणाऱ्या डरपोक माणसांनी त्या दरबारामध्ये छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती सोबत सैन्य नव्हतं पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वाघाची डरकाळीचाही आवाज फिका पडावा अशी डरकाळी फोडत त्या औरंग्याला सांगितलं अरे दरबार तेरा है आवाज ये मराठे राजा का है छत्रपती शिवाजी महाराज का है. त्याच दरबारात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात गेले 2 वर्ष शिवजयंती साजरी होत आहे. मी आपल्याला विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शूरतेचा वीरतेचा इतिहास आपल्याला जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवायचा आहे. जे कोणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांनी जाहीरपणे अडचणी निर्माण करण्याच्या ऐवजी जेव्हाही मनात शंका येईल तेव्हा शंका दूर करण्यासाठी आमचा विभाग तयार आहे. पण कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या जगातले सारे ऊर्जा केंद्र सारे थर्मल पॉवर स्टेशन एकीकडे आणि आमच्या छत्रपतीचा विचार एकीकडे. कारण हा अशी ऊर्जा देणारा विचार आहे. जय भवानी जय शिवाजी हा फक्त एक मंत्र नाही बेशुद्ध माणसाला सुद्धा शुद्धीवर आणणारा जय भवानी जय शिवाजी हा जय घोष आहे. आणि मला आनंद होतोय की या कार्यक्रमाच्या निमित्ताने रयतेच राज्य हा राज्याभिषेकाच्या या 350व्या सोहळ्याचा खरा मंत्र होता. आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा 2,48,00,000 आमच्या बहिणीसाठी 46,000 कोटीची योजना केली मला मनापासून आनंद झाला. हेच तर रयतेचं राज्य आहे. 41 लाख शेतकऱ्यांसाठी 14,700 कोटी रुपयाची वीज माफी दिली. हेच तर जनतेचं राज्य आहे. 84 लाख सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,900 कोटी रुपये या राज्याच्या तिजोरीतून दिले. हेच तर रयतेचं राज्य आहे. आमच्या OBC ओपन बहिणीसाठी 100% फीची सवलत दिली. हेच तर रयतेचं राज्य आहे. आणि एवढंच नव्हे यातूनच आम्ही निर्णय केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा आता गडावर काही लोक त्याची पवित्रता नष्ट करतात तिथं मद्यप्राशन करतात. येतानाच आमची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली की आता लवकरच आम्ही कायदाही असा करतोय कारण सार्वजनिक जागेवर मद्यप्राशन केलं तर फक्त दंड होतो पण नुसतं दंड होऊन होणार नाही त्याला दंडही बसला पाहिजे. आणि म्हणून आता कायद्यात बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जर त्यांनी दारू पिलीच तर त्याला अशी शिक्षा करायची की या जन्मात तर भिगा पाहिजेच पण पुढच्या जन्मातही समजा तुम्ही जास्त उत्पादन पालकमंत्री महोदय केलं तरी कोणी स्पर्श करणार नाही अशी शिक्षा त्याला देण्याचा संकल्प हा रयतेच्या राज्याचा राहील. फक्त हे वाघनक म्हणून याकडे बघू नका. हे वाघनक आणताना भावना म्हणून बघा की या वाघनकाच्या माध्यमातून जो म्हणून या महाराष्ट्राच्या रयतेच्या राज्याकडे वक्र दृष्टीने बघेल त्याला शाब्दिक वाघनकातून त्याला संपवण्याचं काम आपल्या सर्वांना करण्याचा संकल्प म्हणजे आजचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जय घोष हा प्रत्येक घरापर्यंत घराच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक माझ्या माता भगिनीपर्यंत प्रत्येक गर्भवती माझ्या मातेपर्यंत आणि गर्भवती मातेसोबत त्या गर्भापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प म्हणजे 19 जुलै हे वाघनक आपल्याला ऊर्जा देते हा विश्वास. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब.
यानंतर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथील वस्तूंची माहिती असणाऱ्या माहिती पुस्तकाचा अनावरण सोहळा आता होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी माहिती पुस्तिकेचं अनावरण करावं.